नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. स्वतःला ओळखा या मालिकेअंतर्गत आज आपण अधिमानस म्हणजे ओव्हर माइंड या प्रतलाचा प्रामुख्याने विचार करणार आहोत. आत्तापर्यंत आपण एक बरीच मोठी चढण चढून आलेलो आहोत. अगदी जरी ती वैचारिक स्तरावरची असली तरी सुद्धा त्या विचारांच्या पातळीवर ती चढण चढताना कदाचित आपली दमछाक झालेली असू शकते. कारण हे समजावून घेणं इतकंसं सोपं नाही हे कुणाच्याही लक्षात येण्यासारखं आहे. पण आता त्याही पलीकडचा एक महत्त्वाचा टप्पा आज आपल्याला गाठायचा आहे. तेव्हा तशी थोडीशी आपण मानसिक तयारी करूया आणि हे सगळं आकलन करून घेण्यासाठी श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या कृपाशीर्वादाची आपण प्रार्थना करूया आणि मग त्यांनी आपली मती प्रकाशित करावी, उजळून टाकावी आणि त्यामुळे मग आपल्याला हे सगळं आकलन सुलभ होऊ शकेल. त्यासाठी ही प्रार्थना होती. सुरुवात करूया. अधिमानस म्हणजे ओव्हर माइंड, ज्याला श्री अरविंदांनी अन्य जे शब्द वापरलेले आहेत ते म्हणजे आद्य हिरण्यगर्भ चैतन्य, परा मनीषा, दैवी मनीषा, आद्या मनीषा, हे असे पर्यायी शब्द आपण त्याच्यासाठी वापरू शकतो असंही श्री अरविंदांनी त्या बाबतीत म्हटलेलं आहे. पण त्यांनीच पुढे हेही सांगितलेलं आहे की ह्यासाठी एखादा एकच एक असा शब्द जर तयार करता आला, शोधता आला तर अधिक बरं. आणि मग कदाचित त्यांच्या प्रेरणेमुळे नंतर कोणीतरी त्यांच्याच हयातीमध्ये हा अधिमानस हा शब्द तयार केला असावा असं दिसतंय. आणि आता आपण तोच शब्द सर्वत्र उपयोगात आणतो आहोत. आज आपण विचार करतो आहोत तो प्रामुख्याने अधिमानस म्हणजे ओव्हर माइंड याचा विचार करतोय. आत्तापर्यंत आपण हे सगळे टप्पे ओलांडून पुढे आलेलो आहोत बघा. म्हणजे मन प्राण शरीर याचा तर विचार केलाच आपण, पण त्याचबरोबर उच्च मनाचं प्रतल, नंतर प्रकाशित मन, नंतर अंतस्फूर्त मन आणि आता त्याच्या वरच्या टप्प्यावर आपण जातोय ते म्हणजे अधिमानसाकडे. अधिमानस या प्रतलावर गेल्याच आपल्या एक गोष्ट लक्षात येते की हे जे प्रतल आहे ते विश्वव्यापक आहे. ठीक आहे. आणि अनंतता किंवा विश्वव्यापकता ही त्याची अगदी प्रधान अशी गुणवैशिष्ट्य आहेत असं म्हणता येतं. अनंत शक्यतांचं हे प्रतल आहे. तेव्हा आत्ता आपण पाहिलं त्याप्रमाणे अनंतता, विश्वव्यापकता हे शब्द इथे अगदी ज्याला परवलीचे शब्द असं आपण म्हणतो, कळीचे शब्द असे म्हणतो, असे हे इथले शब्द आहेत लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने आपल्यासाठी. थोडं समजावून घेऊया. व्यक्ती वैयक्तिक स्तरावर साधना करते आहे तर ती उच्च प्रतलांवर जात म्हणजे आरोहण करत करत कोणत्या टप्प्यापर्यंत जाऊन पोचू शकते तर ती वैयक्तिकरित्या अंतस्फूर्त मन म्हणजे ज्याला आपण इंट्युटिव्ह माइंड असं म्हटलं होतं तिथपर्यंत ती जाऊन पोचू शकते. आणि त्याच्या पलीकडे जर तो टप्पा ओलांडून जर तिला पलीकडे जायचं असेल तर त्या व्यक्तीला किंवा साधकाला विश्वात्मक व्हावं लागतं. म्हणजे त्याची जी चेतना आहे ती व्यक्तीपुरती सीमित राहून आता पुरेशी असत नाही, ती विश्वव्यापक व्हावी लागते. श्री अरविंद प्रणीत जो पूर्णयोग आहे या पूर्णयोगामध्ये
जे 3 साक्षात्कार महत्त्वाचे मानले जातात त्याच्यामध्ये एक आहे तो आंतरात्मिक साक्षात्कार. आपल्याला माहिती आहे अंतरात्मा किंवा चैत्य पुरुष त्याचा साक्षात्कार हा पहिला साक्षात्कार. दुसरा साक्षात्कार जो ब्रह्मरंध्र किंवा त्याच्याही वर आपण लक्ष एकाग्र करून त्यातून होणारा साक्षात्कार जो आहे तो आत्मसाक्षात्कार. आणि पूर्णयोगामध्ये आणखी एका साक्षात्काराला महत्त्व आहे आणि तो साक्षात्कार म्हणजे विश्वात्म्याचा साक्षात्कार. तेव्हा हा जो साक्षात्कार आहे वैश्विक पातळीवर जोपर्यंत आपण विकसित होत नाही तोपर्यंत ही अधिमानसाची पातळी आपल्याला गाठता येत नाही असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तेव्हा आपण सातत्याने म्हणतो आहोत त्याप्रमाणे की अधिमानस आलं की आपल्या डोक्यामध्ये एक सहसंबंध असोसिएशन निर्माण झालं पाहिजे की अधिमानस विश्वव्यापक. ठीक आहे. त्याला या सगळ्या परिभाषेमध्ये विश्वमन असा सुद्धा शब्द संदर्भानुसार काही ठिकाणी वापरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तेव्हा आत्तापर्यंत आपण व्यक्तिगत स्तरावर हा सगळा विचार करत होतो, व्यक्तिपुरता हा विचार करत होतो. परंतु आता आपण अधिमानसाच्या पातळीचा जेव्हा विचार करणार आहोत तेव्हा आता आपल्याला केवळ फक्त व्यक्तीचा विचार करणं पुरेसं नाही, तर एकंदर विश्वाची जी रचना आहे त्या विश्वाच्या रचनेचा सुद्धा विचार करणं अपरिहार्य होतंय. आणि म्हणून आता आपलं लक्ष आज ही जी इथे आकृती काढलेली आहे या आकृतीकडे लक्ष वेधलं जाणं आवश्यक आहे. याचा सविस्तर विचार आपण करणार आहोत. पण आता एक गोष्ट लक्षात घेऊया की व्यक्तिगत स्तरावर हे सगळे जसे स्तर आहेत म्हणजे शरीर, प्राण, मन मधली छोटी छोटी प्रतलं आणि मग अधिमानस, अतिमानस हे सगळ्या ज्या श्रेणी आहेत ज्याच्यापर्यंत आपण चढून वर वर जाऊ शकतो, अगदी त्याचप्रमाणे संपूर्ण विश्वामध्ये सुद्धा ही अशाच प्रकारची श्रेणीबद्ध रचना आहे. आणि म्हणून शरीर, प्राण, मन, अधिमानस, अतिमानस, आनंद, चित्त आणि सत ह्या ज्या सगळ्या श्रेणी आहेत त्या आत्ता आपल्या नजरेसमोर असणं हे थोडंसं उपयुक्त ठरणार आहे. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. हा सगळा विचार करणार आहोत आपण जरूर, पण श्री अरविंदांनी इथे एक आपल्याला जो इशारा दिलेला आहे तो लक्षात घेणं महत्त्वाचं ठरेल असं मला वाटतंय. काय म्हणतात बघा. One must have already become intuitively conscious to know about the overmind and supermind. म्हणजे आपल्याला अधिमानस आणि अतिमानस या श्रेणी नक्की काय आहेत हे समजावून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी अंतस्फूर्त मनाची जी जाणीव आहे ती जी चेतना आहे त्याच्या बाबतीत आपण पुरेसे सजग असलो पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे अंतस्फूर्त मनाच्या स्तरावरची चेतना आपल्यामध्ये जेव्हा विकसित झालेली असेल तेव्हा मग आपल्याला खऱ्या अर्थाने अधिमानस काय आहे, अतिमानस काय आहे हे तेव्हा कळू शकेल असं श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पण ठीक आहे, आत्ता आपण साधनेच्या माध्यमातून ते नाही जाणून घेतो, आत्ता आपण वैचारिक स्तरावरनं जाणून घेतो आहोत. त्याच्याही संबंधित ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे असं श्री अरविंद सांगतायत. त्याही बाबतीत त्यांनी एक निर्देश दिलेला आहे तो असा, वन हॅज टू नो अबाउट ओव्हरमाइंड अँड सुपरमाइंड. साधकांनी ओव्हरमाइंड आणि सुपरमाइंड म्हणजे अधिमानस आणि अतिमानस काय आहे हे नक्की जाणून घेतलं पाहिजे. बट देअर शुड बी नो ॲम्बिशन टू रीच देअर. पण तिथे पोचण्याची महत्वाकांक्षा बाळगता कामा नये, कारण महत्वाकांक्षेमुळे सर्व गोष्टी
बिघडून जातात आणि त्यामुळे तुम्ही तिथपर्यंत खऱ्या अर्थाने पोचूच शकत नाही. म्हणून अशी कुठली महत्वाकांक्षा असता कामा नये. तर काय असलं पाहिजे? इट शुड बी नॅचरल एंड ऑफ साधना. म्हणजे काय? तर तुम्ही हे जाणून जरूर घ्या, परंतु साधकांनी आपण ज्या स्तरावर आहोत, म्हणजे आपण आत्ता अगदी सामान्य मानवी मनाच्या स्तरावर असू, तर प्रगती करत करत जायचं आहे. साधनेचा जो काही स्वाभाविक क्रम आहे तो पाळला जाईल आणि त्या क्रमामध्ये कधीतरी तुम्ही अलगदपणाने या सगळ्या पातळ्या ओलांडून या स्तरावर जाऊन पोचाल. असं ते स्वाभाविक रीतीने व्हायला पाहिजे, असंही त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आता श्री अरविंदांनी अधिमानस याच्या संबंधी काय सांगितलेलं आहे ते आपण लाईफ डिव्हाइनच्या आधारे, म्हणजेच त्याच्या मराठी अनुवाद जो सेनापती वापटांनी केलेला आहे दिव्य जीवन या नावाने, त्यातल्या खंड पहिला याचा आधार आज आपण विवेचनासाठी घेतो आहोत. पान 518 यावरचा भाग मी वाचते आहे. अधिमानसाचे थोडक्यात वर्णन करायचे तर ते ज्ञानमय विश्वमन. मगाशी आपण हे पाहिलेलं आहे बघा, विश्वमन, आणि ते कसं आहे? ज्ञानमय. तर ते ज्ञानमय विश्वमन आमच्या मानसिक जाणीवेच्या पलीकडे असलेले अतिमानसिक सत्य ज्ञानाशी प्रत्यक्ष संपर्क ठेवणारे असे श्रेष्ठ जाणीवेचे विश्वमन असते. अधिमानस हे आमच्या मानसिक जाणीवेच्या पलीकडे असलेले आणि अतिमानसिक सत्य ज्ञानाशी थेट संपर्क ठेवणारे श्रेष्ठ जाणीवेचे विश्वमन असते. ठीक आहे. या विश्वमनाच्या खाली होणाऱ्या सर्व हालचाली हे विश्वमन ठरवते, चालवते. त्या सर्व हालचालींचे मूळ संयोजक हे विश्वमन आहे. सर्व मानसिक शक्तींच्या व्यापारांचे मूळही या विश्वमनात आहे. हा सगळा जो विश्वाचा व्यापार चाललेला आहे तो कोणाच्या अखत्यारीमध्ये चाललेला आहे, कोणाच्या अधिपत्याखाली चाललेला आहे? तर तो अधिमानसाच्या अधिपत्याखाली चाललेला आहे, असं आत्ता आपण इथे वाचलं. ठीक आहे. बघा, अधिमानस हा सगळा जो विश्वव्यापार आहे हा ह्या अधिमानसाच्या पंखाखाली एक प्रकारे चाललेला आहे. म्हणजे आपण जे सगळं विश्व पाहतो, अनुभवतो, ज्या विश्वामध्ये आपलं सर्व जीवनमान चालू असतं, ते सगळे विश्वव्यापार या अधिमानसाच्या अधिपत्याखाली चालू असतात. आणि ते तसे का चालू असतात? मग ह्या सगळ्याचं काय? तर आपल्याला हे माहिती आहे बघा की मूळ परब्रह्म तत्व हे एकच एक होतं आणि त्याला आपण बहु व्हावं अशी इच्छा निर्माण झाली. एकोहम बहुश्याम ही जेव्हा त्याला इच्छा निर्माण झाली तेव्हा त्यांनी ते काम प्रामुख्याने सोपवलं कोणाला? तर ते काम सोपवलं अतिमानसाला. अतिमानस म्हणजे सुपरमाइंड, परब्रह्म. आत्ता आपल्या सोयीसाठी आपण हे समजून घेऊया की सच्चिदानंद हे एकच एक होतं. त्याला जेव्हा बहु होण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी ते काम सोपवलं अतिमानसाला. अतिमानसाने ते काम सोपवलं अधिमानसाकडे आणि अधिमानसाने प्रत्यक्षामध्ये मग ही सगळी विश्वनिर्मिती करण्याचं काम केलं, असं आपल्या लक्षात येतं. श्री अरविंदांनी याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. अगदी 4 ओळी आहेत, त्या आपण इथे वाचूया. बघा काय म्हणतात ते. अधिमानस हा जणू जादूगार
कारागीर आहे. मूळ एका सत्याची गुंतागुंतीची विश्वमाला बनवणे हे त्याचे कार्य आहे. या रचनेत विविध रंगांचा ताणाबाणा घेऊन हा कारागीर आपले बहुरंगी विश्ववस्त्र विणून चैतन्याला सादर करतो. किती सुंदर कल्पना आहे बघा, की हे जे अधिमानस आहे, हे अधिमानस म्हणजे जणू काही एक जादूगार आहे. आणि खरोखर आपण आश्चर्यचकित होऊन जातो, त्याचं कार्य पाहून स्तिमित होऊन जातो. याचं कारण बघा, सच्चिदानंद हे एकच एक आहे. ठीक आहे, ही एक श्रेणी आहे असं आपण, कारण त्याचा आपण एकत्रितच कायम विचार करतो की नाही. तर सच्चिदानंद एकलं एक होतं, एकलं एक परब्रह्म होतं. त्याच्यामध्ये असंख्य शक्यता सामावलेल्या होत्या, परंतु त्या शक्यता नुसत्या होत्या, त्याचं प्रकटीकरण झालेलं नव्हतं. त्यामुळे त्याला बहु होण्याची इच्छा झाली, म्हणजेच त्या शक्यतांचं प्रकटीकरण करण्याची इच्छा निर्माण झाली. आणि ती इच्छा जेव्हा निर्माण झाली तेव्हा त्याची ती इच्छा अधिमानसाद्वारे पूर्ण केली गेली. अधिमानसाने काय केलं तर मूळ एका सत्याची, हे सगळं जे मूळ एक सत्य आहे त्या सत्याची गुंतागुंतीची विश्वमाला बनवणे हे अधिमानसाचं कार्य आहे. जे एकच एक सत्य होतं त्या सत्यापासून एवढं विविधांगी विश्व निर्माण करणं हे कोणी केलंय? अधिमानसाने केलंय. तेच त्याचं कार्य आहे. आणि आपण खरोखर थक्क होतो ना, अगदी नॅशनल जॉग्राफिक सारख्या एखादा चॅनल अगदी थोडा वेळ जरी पाहिला तरी आपल्या लक्षात येतं की या विश्वामध्ये केवढी प्रचंड विविधता आहे. अगदी साधे प्राणी, पशु, पक्षी, झाडं, फुलं, पानं, नदी, नाले, डोंगर, दऱ्या, व्यक्ती, त्या व्यक्तींमधले कितीतरी भेद, ही सगळी एवढी प्रचंड विविधता, त्या विविधतेचा किती मनोरम आनंद आपल्याला आहे बघा. म्हणजे अगदी साधं एखादं सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरू पाहून आपल्याला आनंद होतो, किंवा एखादं सुंदर फूल पाहून आपल्याला आनंद होतो. हा आनंद कशामुळे होतोय? हे शक्य कशामुळे होतंय? तर अधिमानसानी ही अशा प्रकारची विविधांगी सृष्टी निर्माण केली. एका सत्यापासून ही अनेकता निर्माण झाली आणि त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्याचा आनंद घेता येतोय. ठीक आहे. एका सत्याची गुंतागुंतीची विश्वमाला बनवणे हे त्याचे कार्य आहे. या रचनेत विविध रंगांचा ताणाबाणा घेऊन हा कारागीर आपले बहुरंगी विश्ववस्त्र विणून चैतन्याला सादर करतो. तो कारागीर आहे, तो हे सुंदर वस्त्र निर्माण करतो, तयार करतो, आणि ज्याने त्याला ते विश्व बनवण्याची आज्ञा केलेली होती त्या चैतन्याला ते परत सादर करतो. अशी सुंदर कल्पना इथे श्री अरविंदांनी मांडलेली आहे. आणि त्याचमुळे आता आपल्याला या अधिमानसाचं कार्य नेमकं काय आहे किंवा त्याचं महत्त्व काय आहे हे लक्षात आलं असेल बघा. आता बघा, ही जी आकृती आहे ती थोडी आपल्याला समजावून घेण्यासाठी आपण हे थोडं वाचूया. सर्व मानसिक शक्तींच्या व्यापाराचे मूळही या विश्वमनात आहे. ज्ञान आणि अज्ञान या जोडीने व्यापलेला ब्रह्मांडाचा खालचा गोलार्ध या विश्वमनाच्या पंखाखाली जणू सुव्यवस्थितपणे काम करत आहे. या गोलार्धाची निर्मिती बहुतांशी याचेच कार्य आहे. अतिमानसिक सत्यज्ञानाशी या गोलार्धाचा संबंध जोडण्याचे काम या मनाकडे आहे. या मनाकडे म्हणजे अधिमानसाकडे आहे. हे काम ते करते. तथापि स्वतःच्या तेजाने हे विश्वमन अतिमानसाचे सत्यज्ञान आम्हापासून लपवते. आपल्या प्रकाशाचे हिरण्य समान
तेजोमय झाकण त्यावर टाकून लपवते. महत्वाचे मुद्दे ह्याच्यामध्ये आलेले आहेत, ते आधी आता आपण सविस्तर समजावून घेऊया. हे जे संपूर्ण ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडाचे 2 गोलार्ध कल्पण्यात आलेले आहेत. कल्पना आहे ही. कल्पना म्हणजे तो अनुभव येतो साधकाला त्या प्रतलांचा, पण आपल्याला समजणं सोयीचं जावं म्हणून या गोलार्धांची कल्पना केलेली आहे. त्यातला वरचा जो गोलार्ध आहे म्हणजे सत चित आनंद अतिमानस, ज्याला वेदोपनिषद काळामध्ये एकतर विज्ञान हा शब्द वापरला जातोय किंवा महस हा शब्द वापरला जातोय. अतिमानस हा शब्द श्री अरविंदांच्या संबंधांमध्ये आपल्याला त्याचा उपयोग केलेला आढळतो आहे. अर्थात हे विज्ञान म्हणजे आज ज्याला सायन्स म्हटलं जातं ते नाही, हे इथे नक्की लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. तर ह्या ज्या 4 गोष्टी आहेत म्हणजे सच्चिदानंद आणि अतिमानस किंवा महस किंवा विज्ञान, या 4 गोष्टींचा समावेश परार्धामध्ये होतो. ठीक आहे. आणि अधिमानस मन प्राण शरीर याचा समावेश निम्न गोलार्धामध्ये म्हणजे कनिष्ठ गोलार्धामध्ये होतो. म्हणजेच त्याला अपरार्ध असं म्हणण्यात येतं. आता ही आकृती आपण पाहिली की आपल्या लक्षात येतंय की अधिमानसाचं जे स्थान आहे ते मोठं वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते कसं वैशिष्ट्यपूर्ण आहे तर आत्ता आपण जे मनुष्य म्हणून आहोत ते म्हणजे आपण मन प्राण शरीर असे आहोत. ठीक आहे. मन प्राण शरीर हे जे आपण कोणी आहोत त्याला या अतिमानसावरून सुरू होणारं जे उच्च गोलार्ध आहे त्या गोलार्धाशी जोडण्याचं काम अधिमानस करतं. ठीक आहे. आता मनामध्येच या सगळ्या सूक्ष्म श्रेणी आहेत, त्यांचा फक्त आत्ता इथे निर्देश केलाय, पण त्याचा आपण तपशिलात विचार केलाय प्रत्येक पायरीचा. पण या मनाला म्हणजे आपण मनुष्य म्हणून जे आहोत त्याला या अतिमानसाशी जोडण्याचं काम कोण करतंय तर अधिमानस करतंय. म्हणजे अधिमानस हा लक्षात घ्या की अपरार्ध आणि परार्ध यांच्यामधला महत्वाचा दुवा आहे. ठीक आहे. तेव्हा साधक प्रगती करत करत कुठपर्यंत जाऊन पोचू शकतो. आपण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे की वैयक्तिक स्तरावर प्रगती करत करत मनुष्य अंतस्फूर्त मनापर्यंत जाऊन पोचू शकतो. पण जेव्हा तो त्याच्याही पलीकडे जातो तेव्हा तो विश्वव्यापक होऊन मग अधिमानसापर्यंत जाऊन पोचू शकतो. म्हणजेच आपण प्रगती करत करत या कनिष्ठ गोलार्ध किंवा जो अपरार्ध आहे त्या अपरार्ध गोलाची जी सीमारेषा आहे तिथपर्यंत आपण जाऊन पोचू शकतो. श्री अरविंदांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की हा टप्पा ओलांडून तुम्हाला इकडे जायचं असेल म्हणजे अतिमानसामध्ये प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला ईश्वरी शक्तीच्या मदतीशिवाय किंवा ईश्वरी शक्तीच्या कृपेशिवाय ते केवळ असंभव असतं. ठीक आहे. तेव्हा हा अधिमानस हा अत्यंत महत्वाचा, किंबहुना मनुष्याच्या दृष्टीने विचार केला तर तो एक निम्न गोलार्धातला अंतिम टप्पा आहे असं म्हणावं लागतं. ठीक आहे. आत्ता आपण पाहिलं त्याप्रमाणे अतिमानसिक सत्यज्ञान त्याला श्री अरविंद ट्रूथ कॉन्शियसनेस हा शब्दप्रयोग करतात. त्या ट्रूथ कॉन्शियसनेसशी म्हणजे सत्यज्ञानाशी या गोलार्धाचा संबंध जोडण्याचं काम अधिमानस करतं. तथापि स्वतःच्या तेजाने हे विश्वमन अतिमानसाचे सत्यज्ञान आम्हापासून लपवतं.
जोडण्याचं काम पण करतं आणि त्याच वेळेला ते इथे असा एक पडदा आहे, श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलंय, समजावून घेऊया. आधिमानस आणि अतिमानस या दोन्ही श्रेण्यांच्या किंवा या दोन्ही प्रतलांच्या दरम्यान एक पडदा आहे. हा जो पडदा आहे तो कसा आहे तर तो पारदर्शक आहे, ट्रान्सपरंट आहे. त्यामुळे अतिमानस आणि सच्चिदानंद या स्तरावरचं ज्ञान, आनंद, शक्ती जे सगळं काही आहे ते अधिमानसापर्यंत अगदी सुव्यवस्थित रीतीने येऊन पोचू शकतं. अधिमानस त्याचा स्वीकार करू शकतं. ठीक आहे. पण मग ते सगळं अधिमानसाने जे स्वीकारलेलं आहे ते आपल्या या कनिष्ठ गोलार्धाशी म्हणजे मन प्राण शरीराशी जर जोडलेलं आहे तर मग ते सगळं तसं दिव्यत्व आपल्यापर्यंत का येऊन नाही पोचू शकत? याचं कारण आता इथे हा जसा पडदा आहे म्हणजे अधिमानस ते अतिमानस मध्ये जसा एक पडदा आहे तसाच एक पडदा अधिमानस ते मन या दरम्यान आहे. आणि हा जो पडदा आहे हा पडदा पारदर्शक नाहीये, तर हा पडदा अपारदर्शक आहे. तो ट्रान्सपरंट नाहीये. त्यामुळे हे सगळं जे अधिमानसाने वरच्या स्तरावरनं स्वीकारलं ते इथे थेटपणाने खाली नाही उतरू शकत. ते जसंच्या तसं खाली नाही उतरू शकत. आणि म्हणून आपण पाहिलं बघा, अंतस्फूर्त प्रकाशित इथे डायल्युटेड होऊन ते येत आहे. याचं कारण हा जो पडदा आहे, हा पडदा इतका गडद आहे, इतका तो अपारदर्शक आहे की ह्याच्या पलीकडे असं काहीतरी एक अनोखं विश्वच खुलं होणार आहे याची आपल्याला पुसटची सुद्धा जाणीव नसते. इतके आपण या पडद्याच्या खाली झाकले गेलेलो असतो. स्वतःच्या तेजाने हे विश्वमन अतिमानसाचे सत्यज्ञान आम्हापासून लपवते. हा जो पडदा आहे या पडद्यामुळे अधिमानस स्वतःच्या तेजाने, तेजोमय पडदा आहे. कसं समजावून घ्यायचं हे? पडदा म्हटल्यानंतर आणि तो सुद्धा अपारदर्शक पडदा असं म्हटल्यानंतर आपल्याला हे समजणं थोडं कठीण जातं. पण एक अगदी व्यवहारातलं नेहमीचं उदाहरण बघूया. आपण अगदी पहाटे जर आकाशामध्ये पाहिलं तर अरुणोदय जो होतो, तर त्या अरुणोदयाच्या वेळेला आकाश तेजोमय झालेलं असतं, तेजस्वी दिसत असतं. लालसर जो रंग आहे तो, लालसर कुसुंबी रंग असतो तो तेजोमय असतो. तो पडदा आहे. पण त्या तेजोमय पडद्याने त्याच्या पलीकडचा अधिक तेजोमय असणारा जो सूर्य आहे त्याला लपवलेलं असतं एक प्रकारे. तसंच हे आहे. ठीक आहे. बघा, आपल्या प्रकाशाचे हिरण्य समान तेजोमय झाकण त्यावर टाकून लपवते. आपण एक शब्द ऐकलेला असतो बघा, पिंडी ते ब्रह्मांडी. अगदी आपण हे पाहिलेलं आहे. मन प्राण शरीराचा व्यक्तीचा म्हणून आपण जेव्हा विचार केला होता तेव्हा आपण हा विचार केला होता की ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी आपल्यावर एक प्रकारचं झाकण आहे आणि ह्या झाकणामुळे हे सगळे उच्च प्रांत आपल्यापासून लपवले गेलेले आहेत. आपला सगळा कारभार ह्या एवढ्याच ह्याच्यामध्ये चालत राहतो. अगदी त्याच पद्धतीने अधिमानसाचं हे एक तेजोमय झाकण आहे आणि ह्या झाकणामुळे अतिमानस आणि सगळ्या वरच्या श्रेणी ज्या आहेत त्या सगळ्या या झाकणामुळे झाकल्या गेलेल्या आहेत. आणि ते झाकण कसं आहे? तेजोमय आहे. सत्यावरती उपनिषदांमध्ये हे वर्णन आहे बघा. सत्याचं मुख हे हिरणमयेन पात्रेण झाकलेलं आहे. ते हे आहे. ठीक आहे. आपल्या प्रकाशाचे हिरण्य समान तेजोमय झाकण त्यावर टाकून लपवते. आपल्या अनंत शक्यतांचा महापूर अतिमानस आणि खालचा गोलार्ध यांच्यामध्ये विश्वमन वाहवते.
हा महापूर एका दृष्टीने आम्हा खालच्या गोलार्धातल्या जीवांना, मन प्राण शरीर देहधारी जे जीव आहेत त्यांना अडचणीसारखा वाटतो, तर दुसऱ्या दृष्टीने अतिमानसात प्रवेश देऊ शकणाऱ्यांना सोयीच्या मार्गासारखा असतो. बघा, आमच्या अस्तित्वाचा आध्यात्मिक व्यवहार नियम शोधून काढणे, त्याचे श्रेष्ठात श्रेष्ठ प्राप्तव्य, त्याचे गूढ सत्य शोधून काढणे आणि आत्मसात करणे हे जे आमचे कर्तव्य, ते नीटपणे पार पाडण्याच्या कामात विश्वमनाच्या अनंत शक्यतांचा महापूर मदतही करतो आणि अडचणही निर्माण करतो. या महापुरातून पुढची वाट असल्याने तो आमचा मदतगार आहे. हा महापूर आपल्या झगमगाटाने आम्हाला मोह पाडून स्वतःच्या क्षेत्रात थांबवू शकतो, म्हणून तो आम्हाला अडचणीसारखा आहे. श्री अरविंदांनी अधिमानसाचं वर्णन करताना 2 शब्द प्रामुख्याने इथे या संदर्भात वापरले. ते म्हणजे ओव्हर माइंड हे ऑब्स्टॅकल आहे, अडथळा आहे, आणि तेच एक पॅसेज आहे. पॅसेज कशासाठी आपल्याला चटकन लक्षात येईल. आता मनाच्या स्तरावरनं आपण जेव्हा या पायऱ्या चढून वर वर जाऊ पाहतोय, तेव्हा अतिमानसाकडे आपल्याला जर जायचं असेल तर हा मधला पॅसेज आहे. ठीक आहे. आणि तो ऑब्स्टॅकल अडथळा पण आहे. का अडथळा आहे? कारण ही जी सगळी इथे जी त्यांनी विविधांगी दुनिया निर्माण केलेली आहे, मोहमयी दुनिया आहे, सुंदर दुनिया आहे, आनंदमय दुनिया आहे, त्या दुनियेमध्ये मनुष्य गुरफटून जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे त्याच्या पलीकडे असं काहीतरी एक विश्व आहे याच्याकडे त्याची दृष्टीच मुळी वळत नाही. हे झालं सामान्य जीवांच्या बाबतीत. परंतु जे श्रेष्ठ साधक आहेत, ही मंडळी तर या मोहमायेतून पलीकडे जाऊन अधिकाधिक उच्च स्तरावर आरोहण करतात. त्यांच्याही बाबतीत हा एक प्रचंड मोठा अडथळा ठरलेला आहे, असं माताजींनी निस्संदिग्ध शब्दामध्ये सांगितलेलं आहे. मदर असं म्हणतात बघा, नाव इट इज धिस ओव्हर माइंड दॅट हॅज अप टू द प्रेझेंट गव्हर्न अवर वर्ल्ड. जे मानवी जीवन आहे ते अगदी पुराण काळापासून, वेदोपनिषद काळापासून त्याच्यावर आत्तापर्यंत कोणाची सत्ता होती? तर अधिमानसाची सत्ता होती. इट इज हायेस्ट that man has been able to attain in illumined consciousness. It has been taken for the supreme divine, and all those who have reached it have never for a moment doubted that they have touched the true spirit. आत्तापर्यंत या पृथ्वीच्या आध्यात्मिक इतिहासामध्ये जे कोणी अगदी सर्वश्रेष्ठ दर्जाचे साधक असे म्हणून जे गणलेले आहेत, ते सर्व साधक मंडळी कुठपर्यंत जाऊन पोचलेली आहेत? तर ती फार तर म्हणजे अगदी सर्वोच्च पातळीवर म्हणजे कुठे जाऊन पोचली आहे? तर ती अधिमानसापर्यंत जाऊन पोचली आहेत. आणि अधिमानसापर्यंत पोचल्यावरच त्यांना जे सगळं दर्शन झालेलं आहे ईश्वराचं म्हणून, ते दर्शन इतकं तेजोमय आहे, इतकं आनंददायी आहे की त्यांना असं वाटलं की आपल्याला साक्षात परब्रह्म गवसलेलं आहे. पण मदरनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की अधिमानस हे साक्षात परब्रह्माच्या, सुप्रीम डिव्हाइनच्या कितीतरी खालच्या टप्प्यावर आहे. परंतु जे आत्तापर्यंत तिथपर्यंत जाऊन पोचले या स्तरापर्यंत, त्यांनी या स्तरालाच सच्चिदानंद आहे असं मानलं. कारण हिरण्मयेन पात्रेण सत्याचं मुख झाकलेलं आहे. त्यामुळे ही काहीशी गल्लत झाली असं त्या सांगता आहेत. एक क्षणभर सुद्धा त्यांना अशी शंका आली नाही की आपण जे पाहतोय ते सत्याची काहीतरी
खालच्या स्तरावर आलेली उतरत आलेली आवृत्ती आहे हे त्यांच्या क्षणभर सुद्धा मनाला शिवलेलं नाहीये. इतका तो सगळा मनोरम असा देखावा आहे. ते ईश्वराचं जे दर्शन आहे ते इतकं मनोरम आहे की त्यांना मनात पुसटशी शंका सुद्धा आली नाही असं त्या म्हणत आहेत. अँड येट द फॅक्ट इज दॅट ओव्हर माइंड इज फार बिलो द ट्रू डिव्हाइन. हे सगळं जे आहे त्याला ट्रू डिव्हाइन असं त्यांनी म्हटलेलं आहे. इट इज म्हणजे ओव्हर माइंड. हे जे ओव्हर माइंड आहे इट इज नॉट द ऑथेंटिक होम ऑफ ट्रूथ. सत्याचं धाम असं ज्याला म्हणता येईल तसं सत्याचं खरं धाम हे नाही असं मदननी इथे सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच बघा आता या संदर्भात इथे जाणून घेऊया. द ओव्हर माइंड देअरफोर डज नॉट अँड कॅन नॉट पॉझेस द पॉवर टू ट्रान्सफॉर्म ह्युमॅनिटी इन टू डिव्हाइन नेचर. या भूतलावरची पुष्कळशी मंडळी इथपर्यंत जाऊन पोचली. पुष्कळशी म्हणजे तरीही तुलनेने ती दुर्मिळच आहे, पण तरीही बरीच मंडळी इथपर्यंत जाऊन पोचले. परंतु त्यामुळे या पृथ्वीचं स्वरूपच बदलून गेलं असं झालंय का? तर ही क्षमता या अधिमानसाची नाहीच आहे असं मदर इथे म्हणतात. फॉर दॅट द सुप्रामेंटल इज द सोल इफेक्टिव्ह एजंट. आणि ह्या पृथ्वी प्रकृतीचं स्वरूप बदलायचं असेल तर त्याच्यासाठी अतिमानसाचीच आवश्यकता आहे असं त्या म्हणतात. अँड व्हॉट एक्झॅक्टली डिफरन्शिएट्स आवर योग फ्रॉम अटेम्प्ट्स इन द पास्ट टू स्पिरिच्युअलाइज लाईफ is that we know that the splendors of the overmind are not the highest reality but only an intermediate step between mind and true divine. अतिशय सुंदर अगदी स्पष्टपणाने मदरनी इथे स्वच्छ शब्दात सांगितलं. इथेच पारंपरिक योग आणि आमचा योग म्हणजे पूर्ण योग यामध्ये फरक आहे. तो फरक असा की अधिमानस ही अंतिम पायरी नाही. अधिमानस म्हणजे अंतिम सत्य नाही हे आमचा योग जाणतो आणि हेच आमच्या योगाचं वेगळेपण आहे. अधिमानस ही एक मधलीच पायरी आहे हे आमच्या योगाला माहीत आहे असं माताजी इथे म्हणतात. आणि हे पूर्ण योगाचं वेगळेपण आहे. ठीक आहे. आता हा संदर्भ आलाच आहे तर आपण जाता जाता आणखीन एक गोष्ट समजावून घेऊया की आत्तापर्यंत जे कोणी असतील ते कुठपर्यंत जाऊन पोचलेत. श्री अरविंदांनी काय सांगितलंय बघा. अतिशय महत्वाचं वाक्य आहे. आणि भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने जसं अर्जुनापुढे आपलं हृदगत व्यक्त केलंय आणि आपलं स्वतःचं खरं स्वरूप उघड केलेलं आहे. ते जगजाहीर नाही केलेलं. ते अगदी जो त्याचा सखा आहे त्या अर्जुनापाशी ते हृदगत जसं त्यांनी व्यक्त केलंय की मी भगवान श्रीकृष्ण आहे, तसं इथे श्री अरविंद एका पत्रामध्ये हा उल्लेख एका अगदी निकटवर्ती साधकापाशी लिहित आहेत बघा. नोबडी हॅज रिच्ड दॅट स्टेज येट इव्हन द ओव्हर माइंड इज. दॅट स्टेज म्हणजे श्री अरविंद अतिमानसाविषयी बोलतायत, पण ते म्हणतात अतिमानस काय, पण अगदी ह्या स्तरापर्यंत सुद्धा अजूनपर्यंत कोणीही पोचलेलं नाही. काही जण इथपर्यंत आलेले आहेत, पण त्यांच्या बाबतीत एकतर ते आयदर अनरिअलाइज म्हणजे दर्शन झालंय कदाचित, पण अनरिअलाइज त्याचा साक्षात्कार झालेला नाही. ते अजूनही त्यांच्यासाठी अप्राप्य आहे. किंवा ओनली अन इन्फ्लुअन्स मोस्टली सब्जेक्टिव्ह
किंवा त्याचं जर ते तिथपर्यंत जाऊन पोचले असतील तर तो फक्त प्रभाव, आणि तो सुद्धा व्यक्तिगत स्तरापुरता मर्यादित असा प्रभाव त्यांच्या अनुभवास आलेला आहे. ते प्रत्यक्षामध्ये खरं अधिमानस म्हणून जे आहे त्याच्यापर्यंत कोणीही जाऊन पोचलेलं नाही असं ते विधान करत आहेत. हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं विधान आहे, कारण इथे श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा भाग नाही, हे कृपा करून सगळ्यांनी लक्षात घ्या. आपण कोणाचं बोट धरून या मार्गावर प्रवास करू पाहतो आहोत आणि त्या व्यक्ती कोणत्या स्तरापर्यंत जाऊन पोचलेल्या आहेत याची जाणीव असावी, ह्या दृष्टीने फक्त आपण हा विचार करतो आहोत. कोण कुठल्या स्तरापर्यंत जाऊन पोचलंय आणि मग तुम्ही ज्यांना आदर्श मानताय ते श्रेष्ठ आहेत का, आमचा आदर्श अधिक श्रेष्ठ आहे, असला कुठलाही विचार इथे करायचा नाही. कारण आपण सगळे अनंताचे प्रवासी आहोत, वेगवेगळ्या टप्प्यांवर आहोत. मदर श्री अरविंद या टप्प्यापर्यंत जाऊन पोचलेत, किंबहुना ते त्याच्याही पुढे पोचलेत. परंतु ते जेव्हा पत्र लिहित आहेत तेव्हा ते सांगतायत की आम्ही दोघं या स्तरापर्यंत जाऊन पोचलेलो आहोत. मग आता या निमित्ताने आणखीन एक गोष्ट लक्षात घेऊया. श्री अरविंदांनी अधिमानसाचे 4 स्तर सांगितलेले आहेत. इथे फक्त निर्देश करतो आहोत आपण. पहिला स्तर म्हणजे मनाच्या पातळीवरनं आपण जेव्हा चढायला लागतो आहोत तेव्हा पहिला स्तर आहे तो मेंटल ओव्हर माइंडचा आहे. नंतर दुसरा स्तर आहे इंट्युटिव्ह ओव्हर माइंड. त्याच्यानंतरचा जो स्तर आहे तो ट्रू ओव्हर माइंड, म्हणजे ज्याचा आत्ता आपण विचार करतोय ते ट्रू ओव्हर माइंड. आणि त्याच्याही पुढचा जो स्तर आहे तो सुप्रामेंटलाइज ओव्हर माइंड, म्हणजे हे आता सुप्रामेंटलच्या अगदी निकट आलेलं ओव्हर माइंड असे. हे आता आपण हे एव्हाना आपल्याला माहिती आहे की हे सगळे काही हवाबंद कप्पे नाही आहेत, तर त्या श्रेणी आहेत, ग्रेडेशन्स आहेत. आणि म्हणून ह्या 4 श्रेणी, हे 4 स्तर परत त्याच्यामध्ये आहेत. तर आता इथे आपल्याला लक्षात येईल की श्री अरविंद आणि मदर सांगतायत की आत्तापर्यंत आध्यात्मिक इतिहासामध्ये बरेच जण इथपर्यंत जाऊन पोचलेले आहेत. तर इथे आपण थोडा बारकाईने विचार केला तर लक्षात येतं की वैयक्तिक स्तरापर्यंत इथपर्यंत जाऊन पोचले, पण हे कदाचित त्यांना असं म्हणायचं असेल की हे जे ट्रू ओव्हर माइंड आहे आणि सुप्रामेंटलाइज ओव्हर माइंड आहे त्या स्तरापर्यंत अजून कोणीही जाऊन पोचलेलं नाही. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला विचार करायचा आहे. आपण ज्याचा मगाशी निर्देश केलाय बघा, की सच्चिदानंदामध्ये जेव्हा सच्चिदानंद एकच एक होतं तेव्हा त्याच्यामध्ये असंख्य शक्यता सामावलेल्या होत्या, पण त्याचं प्रकटीकरण झालेलं नव्हतं. तेच सगळं अतिमानसाच्या बाबतीत म्हणता येतं. इथे सगळ्या ज्या शक्यता आहेत त्या एकत्वानी आहेत, एकच एक अशा प्रकारच्या त्या आहेत. म्हणजे त्या बीजामध्ये त्या शक्यता सामावलेल्या आहेत, त्याचं प्रकटीकरण झालेलं नाही. आणि तेच अधिमानसाच्या पातळीवर जेव्हा ते येतंय, अधिमानस त्याचं प्रकटीकरण करतंय. श्री अरविंदांनी हे सांगितलंय बघा, उदाहरण सांगितलं की सच्चिदानंदामध्ये जे सत्य आहे त्या सत्यामध्ये शांती असेल, शक्ती असेल, ज्ञान असेल, इच्छा किंवा संकल्प शक्ती असेल, अशा असंख्य शक्यता आहेत. प्रेम असेल, अजून अनेक शक्यता आहेत. या सगळ्या शक्यता अतिमानसापर्यंतच्या स्तरावर सगळ्या एकत्वानी गुण्यागोविंदानी राहतायत, म्हणजे त्या एकच एक आहेत. पण अधिमानसाच्या स्तरावर आल्यावर मात्र त्यांच्यामध्ये आता स्वतंत्रता, त्यांचं स्वतंत्रपण, स्वतंत्र अस्तित्व जाणवायला सुरुवात झाली, विविध व्हायला सुरुवात झाली. एकच एक होत्या, विविध किरण आता त्याचे निर्माण झाले. आणि हे होत होत
जेव्हा मन प्राण शरीराच्या स्तरापर्यंत येतंय तेव्हा त्यातली ही स्वतंत्रता, विविधता अगदी पराकोटीला जाऊन पोचते आहे. आणि ती इतकी की आपण ह्या सगळ्या मूळ एकाचे अनेक घटक आहोत हे भानच मुळी, ही जाणीवच मुळी ह्या स्तरावर आल्यानंतर विसरली जाते. इतके आपण या मुळापासून विभागले जातो. ठीक आहे, थोडं समजावून घेऊया. आधिमानसाच्या स्तरावर श्री अरविंद म्हणतात की ह्या एकत्वाचं भान असतं, पण या खालच्या स्तरावर मात्र हे एकत्वाचं भान नसतं. इथे जे भान आहे, आपल्याला जे भान आहे ते विविधतेचंच भान आहे. अगदी आपण साधं व्यवहारात विचार करूया की मी आणि अजून एखादी क्ष व्यक्ती, आपण दोन्ही व्यक्ती म्हणून एकच आहोत अशी एकत्वाची धारणा असते का आपली? नाही. ती क्ष व्यक्ती आहे आणि मी आहे याचं आपल्याला विविधांगी असं, म्हणजे विविध आहोत आपण, दोन भिन्न आहोत याचीच जाणीव असते, अनेकतेची जाणीव असते. आणि इथे मात्र ही जी जाणीव आहे किंवा अगदी अधिमानसाच्या स्तरावर सुद्धा ही एकत्वाची जाणीव टिकून असते. कारण मगाशी आपण पाहिलं त्याप्रमाणे हा जो पडदा आहे तो पारदर्शक आहे, त्यामुळे अतिमानसाचं जे आहे ते अधिमानसाला पण अनुभवायला येतं. पण कार्यासाठी आता इथे भेद निर्माण झाले, कारण हा विश्वव्यापार चालवायचा आहे ना, तो चालवायचा आहे कोणाला? अधिमानसाला. म्हणून हे भेद निर्माण झाले. थोडं अगदी व्यवहारातल्या साध्या सोप्या उदाहरणांनी समजावून घेऊया, म्हणजे ही संकल्पना अगदी पुरेशी स्पष्ट होईल असा विश्वास मला वाटतो. बघा, जुन्या काळामध्ये एकत्र कुटुंब होतं आणि त्या एकत्र कुटुंबामध्ये सगळ्या ज्या विविध व्यक्ती होत्या त्या अगदी एकोप्याने गुण्यागोविंदाने वावरायच्या आणि त्यांना आपण सगळे एक आहोत ही जाणीव होती. ती जाणीव कोणी वेगळी करून देण्याची गरज नसायची, त्यांना त्यांच्या एकत्वाची जाणीव सातत्याने असायची. ती जी स्थिती आहे ती अतिमानसाची स्थिती आहे. ठीक आहे, थोडंसं आपण त्या कुटुंबाचा पुढे विचार करूया. त्या कुटुंबातल्या कर्त्या पुरुषाच्या कदाचित असं लक्षात आलं की आपल्या ह्या एकत्र कुटुंबामध्ये ह्या ज्या एवढ्या व्यक्ती आपण एकत्र नांदतो आहोत त्यामध्ये इतकी विविधता आहे प्रत्येक व्यक्तीकडे, किंवा त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एवढ्या क्षमता आहेत, कौशल्य आहेत, विविध गुण आहेत, पण एकत्रित राहिल्यामुळे त्यातल्या काही जणांची कुचंबणा होते, त्यांना विकास करायला फारसा वाव मिळत नाहीये. तेव्हा त्या कर्त्या पुरुषांनी त्यांना कदाचित असं सांगितलंय की ठीक आहे, आत्तापर्यंत आपण एकत्र होतो, पण आता सगळ्यांच्याच विकासाच्या दृष्टीने आपण थोडेसे अलग अलग होऊया, वेगवेगळ्या ठिकाणी राहूया, म्हणजे प्रत्येकाला थोडीशी अधिक मोकळीक, प्रत्येकाला अधिक थोडंसं स्वातंत्र्य मिळेल आणि मग आपल्यामधल्या शक्यता आहेत त्या अधिक बहराला येऊ शकतील. म्हणून आता एकच एक अविभक्त कुटुंब होतं ते विभक्त कुटुंब झाली, त्याची 3-4 कुटुंब झाली आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी राहायला लागली. आता ही नुकतीच त्या एकत्र कुटुंबापासून वेगळी झालेली आहे अधिमानसाचा स्तर, त्यामुळे आत्ता आपण म्हटलं त्याप्रमाणे ती नुकतीच ह्याच्यापासून वेगळी झाली आहे. त्यामुळे ती जी वेगवेगळी कुटुंब आहेत त्या कुटुंबातल्या सदस्यांना आपण सगळे एकेकाळी एक होतो त्या एकत्वाची आठवण आहे. ठीक आहे, पण आता कार्याच्या निमित्ताने ते वेगवेगळे झालेले आहेत आणि मग आता त्यांच्यातलं सामर्थ्य वाढीला लागलंय, स्वतंत्रता वाढीला लागलंय, प्रत्येकाचा कमी अधिक विकास झालाय. मग प्रत्येकालाच असं वाटायला लागलंय की मी श्रेष्ठ आहे आणि दुसरा कनिष्ठ आहे. स्वतंत्रपणाने त्यांची वाढ झाली आहे आणि म्हणून आता त्या दोघांमध्ये मतभेदांना सुरुवात झाली. एकेकाळी एकत्र राहणारी कुटुंब
आता विभक्त झाली. खरं तर ती गुण्यागोविंदानीच विभक्त झाली होती, कार्यासाठी म्हणून, विकासासाठी म्हणून विभक्त झाली होती. पण विभक्त झाल्यानंतर जी त्यांच्यात वाढ झालेली आहे त्यातून अहंकार वाढीला लागला आणि मग स्वतंत्रता वाढीला लागली. परस्परांमध्ये मतभेद अधिकाधिक तीव्र व्हायला लागले. एकत्वाची आठवण आहे पण स्वतंत्रतेची जाणीव आहे. आणि मग त्याच्याही खालच्या स्तरावर आल्यावर म्हणजे आता तिसरी पिढी बघा. आधी एकत्र कुटुंब, मग विभक्त कुटुंब. विभक्त कुटुंबाला आपल्या एकत्वाची आठवण आहे. आणि आता तिसऱ्या पिढीत काय झालं? तिसऱ्या पिढीमध्ये त्या मूळ एकत्र कुटुंबापासून आता इतके दूर आलेलं असतो की ह्या तिसऱ्या पिढीतल्या मुलामुलींना आपण कधी काळी एक होतो याचं काही स्मरण सुद्धा नाहीये. मग त्यांना ती उसनी जाणीव करून द्यावी लागते की अरे बाबांनो, आपण सगळे एक आहोत. इतके ते त्यापासनं मुळापासून दूर दूर जात गेले. हे अंतर जे आहे, इथे अगदी कमी अंतर होतं, इथे थोडं अंतर वाढलं, थोडं अधिक अंतर वाढलं, थोडं अधिक अंतर वाढलं आणि मग मूळ स्वरूपाचं विस्मरणच होण्या इतपत आता आपण अज्ञानाच्या पसाऱ्यामध्ये वावरतो आहोत. म्हणून हा जो अपरार्ध आहे, हा अपरार्ध सगळा अज्ञानमय आहे. आपण स्वतःला कितीही ज्ञानी, विद्वान, हुशार असे समजत असलो तरी हे सगळं ज्ञान अज्ञान मिश्रित आहे. हे इथपर्यंतचं सगळं ठीक आहे. आणि इथे मात्र, इथून पुढच्या स्तरावर मात्र खऱ्या अर्थाने ज्याला सत्य ज्ञान म्हणता येईल ते आहे. तेव्हा अतिमानसाच्या ठिकाणी एकत्वाची जाणीव स्वभावतः आहे. एकत्र कुटुंब. अधिमानसाच्या स्तरावर दुसरी पिढी समजण्यासाठी बघा की दुसऱ्या पिढीच्या स्तरावर एकत्वाची आठवण आहे पण स्वतंत्रतेची जाणीव आहे. आणि तिसऱ्या स्तरावरती म्हणजे हा जो आपला अज्ञानजन्य कारभार चाललेला आहे त्या स्तरावरती एकत्वाची जाणीवच मुळी शिल्लक राहिलेली नाही. अशा पद्धतीचं हे जे विश्वात्मक कार्य आहे ते ह्या पद्धतीचं आहे असं आपल्या लक्षात येतं. आता आत्तापर्यंत आध्यात्मिक इतिहासामध्ये जी प्रगती होत गेलेली आहे ती इथल्या कुठल्या तरी स्तरापर्यंत झालेली आहे असं आपण जे मगाशी म्हटलो. त्याचा अर्थ असा की आपण जे मुळापासून दूर दूर आलेलो आहोत ते आता परत साधनेच्या माध्यमातून मुळाच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करायला लागले. तेव्हा मग त्यांना जी जाणीव झाली, जे ज्ञान झालं, त्या ज्ञानामध्ये त्यांना हे गवसलं. त्यांनी स्वतःच्या अंतरंगामध्ये शोध घेतला असेल किंवा अन्यत्र कुठे शोध घेतला असेल, त्यांना असं आढळलं स्वरूपी विश्व सामावले. स्वरूपामध्ये म्हणजे माझ्या अंतरंगामध्येच हे अख्खं विश्व सामावलेलं आहे असं ज्ञान त्यांना झालं. आणि दुसऱ्या बाजूला विश्वी स्वरूप सामावले. विश्वामध्ये स्वरूप सामावलेलं आहे अशा दोन्ही तऱ्हेची जाणीव या स्तरावरती होते आहे असं आपल्याला इथे आढळतं. आणि म्हणून याची आत्तापर्यंत म्हणजे अधिमानसाचे हे जे स्तर आहेत खालचे त्या स्तरापर्यंतचं इतकं वाङ्मय उपलब्ध आहे, विश्वव्यापकतेचा अनुभव असल्याचं आपल्या संत सत्पुरुषांनी हे विपुल प्रमाणात लेखन करून ठेवलेलं आहे. तेव्हा मदरला जेव्हा प्रश्न विचारलाय की आपल्याकडे म्हणजे पूर्ण योगामध्ये अधिमानसाबद्दल फारसं बोललं जात नाहीये असं का, तेव्हा मदरनी हे सांगितलंय की आत्तापर्यंत ह्या इतिहासामध्ये इतकं विपुल लिखाण याविषयी झालेलं आहे की त्याच्यावरच परत पुन्हा लिहित बसण्याची आवश्यकता नाही. तर श्री अरविंद ज्यासाठी अवतार धारण करून आलेले आहेत ते म्हणजे अतिमानस पातळी
त्याचं ज्ञान देणं किंवा तिथपर्यंत घेऊन जाणं, त्याच्याविषयी अधिक बोलणं अधिक उचित राहील, म्हणून आपल्याकडे अतिमानसाचा जास्त विचार केला जातो, असं मदननी एका उत्तरामध्ये म्हटलेलं आहे. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, तो असा की हा जो स्तर आहे अधिमानसाचा स्तर, तो स्तर हा कॉस्मिक गॉड्सचा, म्हणजे आपण ज्यांना देवदेवता म्हणून आत्तापर्यंत समग्र मानवजात, मग ते वैश्विक स्तरावर कार्य करणारे जे देव आहेत, मग अगदी शिव असेल, विष्णू असेल किंवा दुर्गा असेल, या सगळ्या ज्या देवदेवता आहेत त्यांचा हा स्तर आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि आत्तापर्यंत ह्या समग्र मानव समूहावर कोणाचं अधिराज्य होतं, तर ह्या देवदेवतांचं अधिराज्य होतं. किंवा हाच स्तर आणखीन एका गोष्टीचा स्तर आहे, तो म्हणजे धर्म. जे वेगवेगळे धर्म आहेत, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जे काही धर्म आहेत त्या सगळ्या धर्मांचा पण हा स्तर आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत समग्र मानवजात या एकतर धर्माच्या अधिपत्याखाली जीवन जगत होती, त्याची सत्ता आत्तापर्यंत चालत होती. पण मदननी असं म्हटलेलं आहे बघा, व्हॉट श्री अरविंदो सेड इज दॅट नाव द टाइम फॉर द रूल ऑफ द ओव्हर माइंड इज कमिंग टू एंड अँड इज गोइंग टू बी रिप्लेस्ड बाय द रूल ऑफ द सुपर माइंड. म्हणजे आता आत्तापर्यंत अधिमानसाची सत्ता या सगळ्या विश्वावर जी चालत होती ती आता संपुष्टात आलेली आहे आणि आता अतिमानसाची सत्ता उदयाला यायची आहे, असं श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलं. हे मदर आपल्याला इथे सांगत आहेत. हा निर्देश एक अतिशय महत्त्वाचा आहे, हे जाता जाता लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. आता याच्या ज्या मर्यादा आहेत, म्हणजे अधिमानस याचा टप्पा काय आहे तो आपण समजावून घेतला. आता अधिमानसाच्या मर्यादा काय आहेत, श्री अरविंद आणि मदरनी त्या सांगितलेल्या आहेत, त्या समजावून घेऊया. मगाशी आपण अधिमानसाचं कर्तृत्व म्हणून पाहिलं की त्यांनी ही सगळी विविधांगी सृष्टी निर्माण केली, पण त्याचाच परिणाम, त्या नाण्याची दुसरी बाजू अशी की हे अज्ञानाचं विश्वसुद्धा या अधिमानसामुळेच सगळं निर्माण झालं. हे एक वैगुण्य असं म्हणता येईल. आणि दुसरा महत्त्वाचा भाग जो आपण मगाशी विचारात घेतला होता, इट डज नॉट पझेस द पॉवर टू ट्रान्सफॉर्म ह्युमॅनिटी इनटू डिव्हाइन नेचर. समग्र मानवजात किंवा समग्र पृथ्वी प्रकृती ती दिव्य प्रकृती का नाही होऊ शकत, ते रूपांतरण करण्याचं सामर्थ्य अधिमानसामध्ये नाही, असं स्पष्ट शब्दामध्ये श्री अरविंद आणि मदर यांनी सांगितलेलं आहे. मग अधिमानसाच्या अंगी कुठपर्यंत ती रूपांतरणाची शक्ती आहे, तर ते म्हणतात फिजिकल माइंड, नंतर फिजिकल व्हायटल, ह्या दोन्हीमध्ये रूपांतरण घडवण्याची शक्ती अधिमानसाची आहे. पण मटेरियल बीइंग म्हणून जे आहे त्याचं रूपांतर करण्याची क्षमता अधिमानसाची नाही. त्याच्यासाठी अतिमानसाची आवश्यकता आहे आणि ते जेव्हा रूपांतरण होऊ शकेल तेव्हा पृथ्वी प्रकृतीचं दिव्य जीवनामध्ये रूपांतरण घडणं हे, किंवा दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतरण घडणं हे शक्य होईल. अधिमानसाची मर्यादा एका विशिष्ट स्तरापर्यंत आहे. याच्या तपशिलात आत्ता आपल्याला शिरण्याचं कारण नाही, फक्त मर्यादा म्हणून आपण तो विचार करतो आहे. आणि श्री अरविंदांनी साधकांना उद्देशून एक इशारा इथे दिलेला आहे, पूर्णयोगाच्या साधकांना दिलेला हा इशारा आहे की हा जो स्तर आहे, इट इज नॉट डेफिनेटिव्ह अँड फायनल. इट इज नॉट द सुप्रीम ट्रूथ इन विच साधक कॅन रेस्ट, बट ओनली अ स्टेज.
या स्तरापाशी येऊन साधकांनी विश्राम करायचा नाही. इथे आपल्या योगाची परिपूर्ती होत नाही, तर हा फक्त एक मधला टप्पा आहे, हे साधकांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे, असं श्री अरविंद आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून आता आपण विचारांच्या माध्यमातून का होईना, पण हे जे सगळे टप्पे आहेत ते ओलांडत ओलांडत अधिमानसापर्यंत जाऊन पोचलेलो आहोत. अर्थातच श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या कृपाशीर्वादाशिवाय हा इतका विचार सुद्धा करणं दुरापास्त आहे, हे आपल्या लक्षात येतं. तेव्हा आता हे केवळ आपण वैचारिक स्तरावर जाणून घेत आहोत, परंतु आपल्याकडून ही वाटचाल खऱ्या अर्थाने अशा रीतीने करून घ्यावी, अशी आपण त्या दोघांप्रती मनोमन प्रार्थना करूया आणि इथे थांबूया. धन्यवाद.